तुला काय नाव आहे तुझं? शिवम विशाल खरपुडे. कितवीला आहेस तू? चौथी. काय काय शाळेत शिकवलं जातं? आम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात, वेगवेगळे स्किल्स, अजून वेगवेगळे गेम्स शिकवले जातात. शाळेची सुरुवात कशी होते? शाळेत सगळ्यात पहिल्यांदा तर 3च वर्ग होते. ही एक रूम, ती आणि ऑफिस. त्याच्यामध्ये पण ते गळत होतं. मग सर आल्यानंतर न पहिल्यांदा पत्रा बसवला, मग त्यानंतर न कलर ते झालं. मग त्याच्यानंतर फर्निचर आणि ते मग स्किल्स आणले. सकाळी किती वाजता येऊन किती वाजता म्हणजे तुमची काय आहे शेड्यूल कसं येईल शेड्यूल? आम्ही सकाळी 9 वाजता येतो आणि रात्री 5 5:30च्या पुढं सुटतो. फिक्स टाइम नाही. हां, फिक्स टाईम नाही आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेड्यूल काय काय असतं तुमचं? शेड्यूल आमचं शेड्यूल नाही आहे. आम्ही काहीच फिक्स गोष्टी आहेत त्या टाईमवरती करतो. जसं की स्वच्छता, मेडिटेशन, योग निद्रा आणि प्रार्थना. शिकवलं कसं जातं इथं? इथं आम्ही विषय मित्रांकडून शिकतो आणि इंटरनेटच्या द्वारे. विषय मित्र म्हणजे काय ते संकल्पना काय? विषय मित्र म्हणजे आपल्याच वर्गातला एखादा आपला मित्र, तोच आपल्याला डाऊट आपल्याला असतील तर मग ते सॉल्व्ह करून देतो. म्हणजे प्रत्येक विषयानुसार विषय मित्राने दिले आहे. नाही, मग सगळे विषय एकच विषय मित्र शिकवतो. 5 ते 6 जणांचे ग्रुप्स आहेत. मग त्याच्यावरती जे पण डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह करतो आम्ही. आणि जे डाऊट सॉल्व्ह नाही होणार ते मग इंटरनेटला विचारतो. इंटरनेटमधून पण नाही कळलं तर मग सरांना विचारतो. इंटरनेटचा वापर करायला काय यंत्रणा आहे? आम्ही ChatGPT यूज करतो, कोपायलट यूज करतो, अजून जिमिनी यूज करतो. तुमचं काय मोबाईल आहे का? टॅब्स आहेत, 12 टॅब्स आहेत आणि 17 लॅपटॉप आहेत. कितीपासून इथे शाळेला तू? मी पहिलीपासून. सर येण्यापूर्वी कशी परिस्थिती होती? सर येण्यापूर्वी हे 3 वर्ग होते आणि ते गळत होते. शिकवायची कशी पद्धत होती? शिकवायची सर आल्यामुळे काय बदल झाला? सर आल्यामुळं मुलांची पटसंख्या पण वाढली, इथे स्किल्स पण निर्माण झाल्या, शिकवण्याची एक वेगळी पद्धत पण निर्माण झाली. सर यायच्या आधी सिस्टीम तशी नव्हती. म्हणजे काय अशी कोणती अशी स्किल्स वगैरे काय वाटले? शिकवायची नवी पद्धत म्हणजे नेमकी काय झालं? म्हणजे आधी मुलांना वाचता पण येत नव्हतं, ते आम्ही 15 दिवसात शिकलो वाचायला. फक्त 15 दिवसात? हो. ती कन्सेप्ट अशी आहे, त्याच्यावरती चित्र देतात, मग त्याच्या पुढं आपले जे साधे शब्द असतात त्यांची चित्र, ते तिकडे शब्द लिहिलेले आहेत त्या काचावरती. मग त्याच्यावरती त्याचे चित्र काढायचे. मग त्याच्यावरती अशा शब्दात घर, एक, कप, मगर, मग त्याप्रमाणे मग ते रोज 2-3 वेळा वाचून घ्यायचे. मग ते त्यांना डायरेक्ट पाठ होऊन जातात. मग त्यांना समजतं की आता कप शब्द आहे तर मग हा क आहे आणि हा प आहे. आणि मग उलट वाचन पण यायचं, म्हणजे त्यांना प पण समजून जातो आणि क पण. इतक्या 15 दिवसामध्ये इतकं मुलांना सगळं समजलं? हो. आणि किती लांबून मुलं येतात शिकायला? शिकायला 20 ते 40 किलोमीटर अंतरावरती. इतक्या लांबून येतात? आणि इथल्या वस्तीतली मुलं पण येतात? हो. पाड्यांची काय परिस्थिती आहे? पाढे पहिलीला 10 पर्यंत आहेत, दुसरी 20 पर्यंत आणि तिसरी चौथी 30 पर्यंत. सगळे पाढे. डिजिटल बोर्डचा वापर होतो तुमच्या हो, शिक्षणामध्ये? आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गात एक डिजिटल बोर्ड आहे. अच्छा. शिक्षण कोणकोणत्या भाषेतनं दिलं जातं? आम्ही इंग्लिशमधून आणि मराठीमधून आणि भाषा वेगवेगळ्या शिकल्या जातात. कोणकोणत्या भाषा येतात? 500च्या नोटावरती जेवढ्या पण भाषा असतात तेवढ्या सगळ्या मुलांना, वेगवेगळ्या मुलांना दिलेल्या आहेत. मला मल्याळम येते, इंग्लिश येते, हिंदी, संस्कृत आणि मराठी. एखाद्या भाषेत कोणत्या भाषेत बोलतो? माझं नाव शिवम विशाल खरपुडे. तुमचे नाव काय? माझे प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. माझ्या मित्राचे नाव साई. ही मल्याळममध्ये सांग. येते पेरू शिवम इंथाने नित्य पेरू, येते मित्र पेरू साई. मम नाम शिवम भवतः नाम किम
मम मित्रस्य नाम साई. शासकीय परीक्षा ज्या होतात त्या परीक्षेमध्ये तुमची शाळा कितपत सहभाग घेते? आमच्या शाळेमधले म्हणजे त्या ज्या शासकीय परीक्षा असतात महाराष्ट्र बोर्डाच्या त्या प्रत्येकाला असतात. किती गटापर्यंत शाळा आहे ही? चौथी की सातवी? 5वी. 5वी पर्यंत. आणि त्याच्या पुढची जी मुलं आहेत ती NIOS बोर्डने शिकतात, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. चौथीचा अभ्यासक्रम करताना जे शिक्षक तुम्ही जे मित्र तयार केले शिकवणारे ते कसे तयार केले तुम्ही? तुमच्यासाठी तर ते नवच होतं सगळं ते जे चौथीचा अभ्यासक्रम. ते पुढच्या वयोगटाचे असतात. पुढच्या वर्गातले म्हणजे हो म्हणजे तुम्हाला जे मित्र आहेत ते पुढच्या वर्गातले असतात. हो. विषय मित्र. अजून काय या शाळेचं वेगळे पण सांगशील? बाकीचे शिक्षक कसे शिकवतात? वारे सर तर आहेच, इतर शिक्षक पण तसंच शिकवलं जातात. म्हणजे पूर्ण शिक्षणाची संकल्पनाच चेंज झाली सर आल्यापासून. हो. अच्छा. तुला काय वाटतं डिजिटल मीडियामुळे तुम्हाला शिकण्यास चांगला हे झालं का? मदत झाली? हो. त्यातून आता तुम्हाला AI काय पण चांगलं- आलंय, मग त्यामुळे सगळं समजून जातंय. घरी पण आपण समजू शकतो, कारण प्रत्येकाच्या घरी एक स्मार्टफोन असतोच. मी मुलांना जी कार्टून किंवा रील्स पाहायची आवड आहे किंवा लागते Instagram. त्यावर कसं करता तुम्ही? ते शाळेमध्येच आम्ही पिक्चर दाखवतो किंवा मग इंग्लिश स्टोरीज वगैरे दाखवतो. त्यामुळे मग आणि शक्यतो नाहीच बघत. सोशल मीडिया पाहत नाही. नाही, सोशल मीडिया आपल्या जेवढी अभ्यासाला गरज आहे तेवढंच. YouTube वरती काही गणित किंवा मग काय तेवढं. ते इंग्लिश न्यूज पेपर रोज येतात, रोज वाचतात. हो. 3 पेपर स्टँड आहेत. एका पेपर स्टँड वरती इंग्लिश पेपर असतात आणि दोन्हीवरती मराठी. अभ्यासाव्यतिरिक्त क्रीडा जे आहे ते क्रीडा संदर्भात तुमचे शिक्षक किंवा तुमचे विषय मित्र काही शिकवतात का? क्रीडा संबंधात हो शिकवतात. मग प्रत्येक विषयाचा एक मंत्री केलेला आहे, मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, क्रीडा मंत्री. मग त्याप्रमाणे शिकवतात. स्पोर्ट्स मध्ये पण सहभाग आहे तुमचा? हो. त्यात काही विशेष प्रावीण्य मिळवले आहे का हो, शाळेने? तिकडे काही ट्रॉफीज आहेत. त्याच्यामधल्या काही ट्रॉफीज खेळाच्या आहेत आणि काही ट्रॉफीज स्पर्धा परीक्षेच्या. बाकीच्या खाजगी शाळातली पण मुलं भेटायला येतात, इथं पाहायला येतात. हो. कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला छान वाटतं. प्राऊड फील होत असेल ना तुम्हाला? हो. हो, आपल्याकडे येतात लोक आपल्यासाठी, आपली वारगोतींची शाळा बघण्यासाठी. आत्ताच एक विजिट आली होती हा, त्याच्यात. आणि पाहिली ना. तुम्ही किती जण लीड करता सांगता? हे Presentation? सांगण्यासाठी याच्यातली 75% मुलं सांगतात. कसं आहे ना, खरोखर भरपूर कौतुक आहे. तू एवढ्या लोकांसमोर तू एवढं व्यवस्थित बोलतोय, खरोखर कौतुक आणि आता हे मंथन परीक्षा झाली आता जस्ट. हो. त्यात तुमची मुले होती का सहभागी? मंथन मध्ये नव्हती. IAS अभिरूप शिष्यवृत्ती आहे ना, त्याच्यामध्ये होती. स्कॉलरशिप मध्ये? स्कॉलरशिप मध्ये पण आहेत. त्याचे कसे रिझल्ट कसे लागले? ती अजून नाही झालेली. 4थीची एप्रिलमध्ये आहे आणि 5वीची आता 22 फेब्रुवारीमध्ये. युनिफॉर्म कसा असतो तुमचा? युनिफॉर्म जो आपल्या हातचा जिल्हा परिषदेचा आहे तोच. पण असं काय शनिवार बंधन असल्यामुळे आहे का? नाही, मग असं काय बंधन नाहीये की हाच युनिफॉर्म घालायचा. माझं नाव शौर्य, कितवीला आहे तू? इयत्ता 7वी. शाळेविषयी तू माहिती सांगणार हे आहे आपलं हायड्रोफोनिक्स. शेतीचे 3 टाईप असतात. एक हवेवरची, एक पाण्यातली व एक आपली जमिनीवरची साधी शेती. आपण पाण्यातल्या शेतीला म्हणतो हायड्रोफोनिक्स आणि हवेवरच्या शेतीला म्हणतो एरोफोनिक्स. आता सध्या याचं काम चालू आहे हायड्रोफोनिक्समध्ये. तर याच्यामध्ये दर 15 मिनिटाला आपण पाणी सोडायचं आणि याच्यामध्ये जे कोकोपीट असतं, हे कोकोपीट याच्यामध्ये भरायचं, त्याच्यामध्ये सीड बॉल्स टाकायचे काही आणि त्याच्यामध्ये आपण कोणती पण पालेभाजी होऊ शकतो. म्हणजे कोणती पण पालेभाजी टाकायची, पालक वगैरे, पालक, मेथी. मग ते जे झाडातनं जे आपण 15 मिनिटाला जे पाणी सोडतो याच्यामधनं पाईपमधनं, ते झाडामध्ये जे पण काही न्यूट्रिएंट्स आहेत ते झाडं घेतात व झाडांची ग्रोथ होते. आणि त्याच्यात जे सीड बॉल्स असतात ते सीड बॉल्स पाणी खेचून घेतात आणि आपण नाईट टाईम पाणी चालू नाही करू शकत दर 15 मिनिटाला.
तर नाईटच्या टायमिंगला झाडं त्या झाड म्हणजे सीडबॉल त्या झाडाला जसं पाणी लागेल त्या प्रमाणात पाणी सोडत राहतात. चल. झाड जसं घेईन तसं. नेक्स्ट. इथे गर्दी आहे, आपण डायरेक्टली आर्ट रूम मध्ये जाऊ. तुम्ही सांगा. संपूर्ण आहे आर्ट रूम, म्हणजे याच्यामध्ये कोणते पण आर्ट्स करू शकतो. क्ले आर्ट्स वगैरे हे मुलांनी तर कॅनव्हास वरती पेंट्स वगैरे केलेले आहेत. तसंच इकडं खाली पालकच मुलांना शाळेत शिकवायला येतात. तसंच मुलांनी इकडं दोऱ्याच्या ह्याच्यापासनं बरंच काम केलेलं आहे. काही सतरंजी वगैरे बनवलेले आहेत. तसंच इकडं ड्रॉइंग काढलेली पेंटिंग, म्हणजे पेंटिंग बुक्स आहे. त्याच्यामध्ये बरेचसे पेंट्स काढलेले आहेत मुलांनी. ही पेंट आहे, तशीच ही स्केच बुक आहे. स्केच पेनने काढले. हे स्केच केलेलं आहे सगळं. हे कितवीच्या मुलांनी काढले? हे पहिली ते चौथीच्या मुलांनी काढलेले. शाळेचं एकच आहे की प्रत्येक मुलाचे वेगळी वही आहे? वेगळ्या पावला सर. म्हणजे वही एकच आहे ना? हा, ही वही एकच आहे. विद्यार्थी वेगवेगळे हा, प्रत्येक विद्यार्थी याच्यात येऊन चित्र काढतो. काढून काढून जातो. हा, इकडे संभाजी महाराज. हो, छान. छान छान. तसेच बरेच त्याच्यामध्ये चित्र आहेत. तसेच इकडं ज्वेलरी म्हणजे सरांनी तर आम्हाला शाळेत रॉ मटेरियल यूज करून दिलेले आहेत. काही मनी असतील, मनी याच्यासाठी काम करण्यासाठी मुलांनी ज्वेलरी बनवलेली, म्हणजे नेकलेस वगैरे. ते आता आम्ही शाळेची वेबसाईट खोलून लवकरच सेल पण करणार आहे. तसंच इकडं ज्वेलरी आहे. तसंच इकडं आरी वर्क पण आहे. आरी वर्क म्हणजे जे साडी वगैरे त्याच्यावरती ब्लाऊजचे जे डिझाईन असतात ते मुलं शाळेत बनवायला शिकतात. तसं मुलांनी इकडे ज्वेलरीचं बनवलेलं आहे. आरीवर्क हे आहे, आरीवर्कचं ब्लाऊज बनवलेलं आहे. म्हणजे आताच्या चालू जेव्हा महिला असतात त्या अजून शिकतातच. ते बारकाल्या मुलींनीच नाही तर मुलांनी पण काढलेलं आहे. मुलींच्या आधी मुलं शिकलेली ते. कमी जागेत तिन्ही बोर्डचं हे. तसंच इकडं आपण खडून लिहू शकतो. ब्लॅक बोर्ड स्केच पेननी, याच्यावरती स्केच पेननी. आणि तसंच इकडं हा आपला स्मार्ट बोर्ड, म्हणजे याच्यावरती आपण काही शिकू शकतो व काही आपल्याला शिकवताना जे काय आपल्याला आढळण. म्हणजे हा ब्लॅक बोर्ड प्लस अँड्रॉइड आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण काही पण शिकू शकतो, पाहू पण शकतो. हा, याला इंटरनेट कनेक्ट आहे. शाळेची 2 वायफाय. हे आहे अलेक्सा, म्हणजे ही आपल्या प्रश्नांची उत्तर देते. अच्छा. म्हणजे बालवाडीच्या मुलांना काही मोठ्याला वगैरे मुलांना जो काही डाऊट असेल तो मुलगा हिला येऊन विचारतो. समजा किती वाजलेत ते पण विचारू शकतो. आपल्या शाळेचे पहिले प्रधानमंत्री कोण होते तसे प्रश्न विचारू शकतो ती याला. आता बंद आहे ती, आता इथं कनेक्शन नाहीये, ते तिकडे नेऊन चालू. चालू नाही केलं तर. ही आहे संपूर्ण गेमिंग रूम. तसंच हा तुम्हाला बाहेर बोर्ड दाखवला तसाच हा ब्लॅक बोर्ड प्लस अँड्रॉइड आहे. याच्यावरती मुलं आता इंग्लिशच्या काही व्हिडिओज पाहता येतात. तसंच इकडं हे ब्रेन जिम आहे. ब्रेन जिम म्हणजे आपण आपल्या बॉडीला ट्रेन करण्यासाठी आपण जिम मध्ये जातो. तसंच आपल्या ब्रेनला ट्रेन करण्यासाठी आपण हे ब्रेन जिम खेळतो. तसेच हे क्यूब्स आहेत, तिकडे ब्रेन जिम आहे दोन्ही साईडनी संपूर्ण, बाहेर पण आहे. तसंच आपण डाव्या हाताने जर आपण काम केलं तर आपला उजव्या साईडचा ब्रेन शार्प होतो, आणि उजव्या हाताने जर काम केलं तर आपल्या डाव्या साईडचा ब्रेन शार्प होतो. दोन्ही पण हाताने संगच कामं केली तर आपला जो मिडल ब्रेन जो असतो पाठीमागचा तो असा तो आपला शार्प होतो. तसंच इकडं गेमिंग पीसी, म्हणजे मुलं घरी मोबाईल पाहते नाही. म्हणजे पालकांचं कसं असतं, आमची मुलं घरी मोबाईल बघतात, गेम खेळतात. तसं मुलं शाळेतच गेम खेळून कंटाळून जातात, मग घरी मोबाईलच पाहते नाही. तिकडं मसाज चेअर आहे. जर एखाद्या मुलाचे वगैरे कोणाचे पालक वगैरे जर आले, त्यांचे जर हातपाय जर दुखत असले तर ते शाळेत किंवा मसाज होते त्यांची. तसं इकडं मेकॅनिक्स आहे. मेकॅनिक्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्सचा पाया. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे सपोज ती गाडी बनवलेली, त्या गाडीला जर आपण मोटार्स लावून बॅटरीने तिला कनेक्शन दिलं तर ती गाडी जर पळली तर ती जाते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. आणि त्याच्यात जर आपण आर्डिनो युनो वगैरे मध्ये कोडिंग भरून जर तिला जर फोनवर ऑपरेट केली बोलून वगैरे
तर ती जाते रोबोटिक्समध्ये. म्हणजे मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स रोबोटिक्सचा पाया आणि मेकॅनिक्स इलेक्ट्रॉनिक्सचा पाया. आमचा जो सिलेबस असतो शाळेचा तो पहिल्या 3 महिन्यात कम्प्लीट होऊन जातो. मग त्याच्यानंतर ना आम्ही बाकीच्या काही ऍक्टिव्हिटीज करतो, स्किल्स वगैरे. पूर्ण वर्षभराचं हा पूर्ण वर्षभराचा सिलेबस आमचा पहिल्या 3 महिन्यात कम्प्लीट होतो शाळा चालू झाल्या. मग आता हे मुलं ग्रुप स्टडीने करतात ते मुलं सगळे. बनवतात हे. हो, म्हणजे मुलांनी हे याचं रॉ मटेरियल यूज करून दिलेलं आहे, म्हणजे उपलब्ध करून दिलेलं आहे. मग त्याच्यापासून मुलं गाड्या वगैरे बनवतात. मुलांचं इकडे काम चालू आहे आता. ही सध्या मोल दिली कार. आता मुलांचं इथे काम चालू होतं. मुलं गाडी बनवतात आता काम चालू आहे इथं. म्हणजे रॉ मटेरियल पासून ते मग असं युजफुल मटेरियल बनवतात. आता हे ट्रॅक्टरचं काम चालू आहे यांचं. आणि ही जी खुर्ची इथं खुर्ची दिलेली मसाज खुर्ची, हा, याच्यावर तर ट्रेनर आहे का तुम्ही स्वतः हे करता, यूज कोण स्वतः ऑपरेट करतो इंटरनेटच्या साहाय्याने वगैरे. आपल्याला डेमो पाहायला मिळेल का? नाही, म्हणजे आता परमिशन लागेल सरांची. कोणाची परमिशन? सरांची. ठीक आहे. म्हणजे इंटरनेटच्या साहाय्याने. म्हणजे ही जेव्हा चेअर आणली होती तेव्हा आम्ही इंटरनेटच्या साहाय्याने तिला डेव्हलप म्हणजे बसवली. मग त्याच्यातनं इंटरनेटच्या साहाय्याने शिकलो ती कशी ऑपरेट करायची. मग त्याच्यावर त्याचा वापर सातत्याने होतो का फक्त पालक आल्यानंतरच होतो? नाही, सातत्याने. सातत्याने. म्हणजे ज्या मुलाचं काही दुखत वगैरे मुलांसाठी का पालक? पालक मुलांसाठी चालतं ना ते? हा. लहान मुलांना हा. काही चालत नाही मुलांना, एवढं पावर जास्त असते ना. नाही, म्हणजे आपण ती पॉवर हे करून द्यायची. तिथं स्क्रीन आहे तिथं. ऑटोमॅटिक आहे ते? ऑटोमॅटिक नाही, आपल्या मनावर असतं ती कशी करायची. ऍडजस्ट करायचं. हा, ऍडजस्टेबल आहे ती. 3D प्रिंटिंग हे म्हणजे याच्यामध्ये आपण कोणती पण 3D ऑब्जेक्ट प्रिंट करू शकतो. तसं हे मुलांनी प्रिंट केलेलं आहे. म्हणजे टिंकरकॅड नावाचं जे सॉफ्टवेअर असतं त्याच्यावरती फर्स्ट आपण सपोज जर आपल्याला हे बनवायचं आहे तर हे आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये त्याची डिझाईन बनवायची. मग त्याच्या थ्रू इंटरनेटच्या साहाय्याने वगैरे याला द्यायची पेन ड्रॉईव्ह वगैरे. इथनं त्याला ऑप्शन्स आहेत. मग ते याच्यामध्ये प्रिंट करतो. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला प्रिंट करण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा आपण 3D मध्ये प्रिंट करू नव्हतो शकत पहिल्या काळात. पहिल्यांदा आपण कागदावरती 2D मध्ये शिकवू पाहू शकतो. आता हे डायरेक्ट 3D मध्ये ऑब्जेक्ट आपल्या हातात येतात. इकडं 3D प्रिंटिंग आहे. इकडं संपूर्ण IoTचं सेक्शन आहे. हे फार महत्वाचं वाक्य आहे. हे आहे ड्रोनचं सेक्शन. म्हणजे इथं मुलांनी 2 ड्रोन्स बनवलेले आहेत आणि काही ते शूटिंगचे पण ड्रोन्स आहेत. ते पुढे आता चार्जसाठी नेले आहेत. म्हणजे शाळेच्या जे पण काही शूटिंग्स होतात शाळेच्या ते सगळं शाळेत मुलं ड्रोनने करतात. आणि हे मुलांनी शाळेत 2 ड्रोन बनवलेले आहेत. हा, स्वतः बनवलेले आहेत. तसं आता तिकडे जायला जागा नाही. तिकडे 4 ॲक्सेस डोबोट येतो, पिक अँड प्लेसची कामं करतो, कलर सॉर्टिंग वगैरे. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे पण काही आता कामं करतात ते सगळं आता रोबोटने चालतं. आता माणसाच्या याने काही नाही होत. मग तो रोबोट एका वेळेस 2 ते 3 माणसांचं काम करतो. म्हणजे आता तिथं जो पिक अँड प्लेसचा आहे तो पिक अँड प्लेसची कामं करतो. कलर सॉर्टिंग, कॅरेट इकडनं उचलून तिकडे ठेवायचं, त्याची कामं करतो. आता हे जे रोबोटिक सगळं जे बनवतात मुलं, याचं शिक्षण तुम्हाला कोण देतं? त्याचं शिक्षण म्हणजे तुम्हाला आता सांगितलं तसंच इंटरनेटच्या सहाय्याने किंवा पालकांच्या मदतीने. पालक शिकवायला. ते पालक वेळ देऊन येतात या ठिकाणी. हो, बरोबर. हो. त्याचा असा वार ठरलेला असतो का? नाही, म्हणजे त्यांना जसं टायमिंग मिळेल कंपनी थ्रू तसं येतात. नमस्कार. आपण आज या जायंदर नगरच्या शाळेला आपले शिक्षक असतील, गावकरी असतील, स्वतः आपण सगळे संचालक मंडळात हे सगळे भेट देण्यासाठी आलेला. काय प्रयोजन आहे, काय सांगाल? जालंधर नगर कन्नड सर ही जी शाळा इथे डेव्हलप केलेली आहे अतिशय खेडेगावाच्या वस्तीमध्ये, की जिचा सन्मान जगाच्या पातळीवर झाला आहे, ते पाहण्यासाठी खास करून गावच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख म्हणून मी असेल, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असतील, धोलवड ग्रामविकास ट्रस्टचे सगळे पदाधिकारी अध्यक्ष असतील, एकूणच सर्व ग्रामस्थ हे पाहण्याकरता पालक आणि शिक्षक आलेलो आहे. याच्यामध्ये नेमकं काय शिकवलं जातं किंवा कशा प्रकारे शिक्षण दिलं जातं याचा एक अभ्यास दौरा म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व घटकांचे प्रमुख लोक या ठिकाणी आलेलो आहोत. काय उद्देश आहे नेमकी आपलं या मागचा? उद्देश असा आहे की आमच्याकडे पण अशी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे अनेक वर्षापासूनची. तिची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर त्याची डेव्हलपमेंट कशा प्रकारे व्हावी,
मुलांचा त्याच्यामध्ये प्रवेश जास्त का आपल्याकडे होत नाही, आपल्याकडे आणि इतर ठिकाणी काय कमतरता आहे, या सर्व गोष्टीचा मागोवा घ्यावा आणि जे आदर्श शाळा म्हणून गौरवलेले आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय चालतं हे सगळं समजून घेण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षण मंडळाचे पदाधिकारी असेल, शिक्षक असेल, सर्वांनाच सामावून घेऊन प्रत्येकाला त्याचं नॉलेज तयार व्हावं या हेतूने हा दौरा या ठिकाणी आम्ही नियोजित केलेला आहे. आता आपण तुम्ही या ठिकाणी पाहिलं की विद्यार्थ्यांनी आपली ही सगळी शाळा दाखवलेली आहे, कशा पद्धतीने सगळं कामकाज चालतं ते सांगितलेलं आहे. काय वाटलं आपल्याला? हे पाहिल्यानंतर अतिशय आश्चर्य वाटतं की जिथे आपण इतर शाळांमध्ये, आमच्या शाळेमध्ये किंवा इतर शाळांमध्ये शिक्षकांनी मुलांना शिकवलं जातं, शिक्षकांनी मुलांना शिकवल्यानंतर सुद्धा मुलांच्या किती लक्षात राहतं मला माहीत नाही, पण आज इथे जी परिस्थिती पाहिली, मुलं ही सेल्फ डेव्हलप झालेली मुलं आहेत. अशा खडकाळ भागामध्ये एवढ्या प्रकारचं नॉलेज, इंटरनेटपासूनची जी माहिती त्यांनी सांगितली, अतिशय आम्ही त्या निमित्ताने भावूक झालेलो आहे. आणि हे सगळं पाहण्यासाठी पालकही स्वतः आहेत, मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, ग्रामस्थ आहेत. यातून निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला फार मोठी याची मदत होईल असं मला वाटतं. यानंतर हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या गावात काय नियोजित आहे? हे सगळं पाहिल्यानंतर हे म्हणजे डोंगराळ वस्तीमध्ये हा जो सेटअप एवढ्या कमी जागेमध्ये तयार केलेला आहे आणि त्याचा दर्जा ज्या पद्धतीनं उंचावलेला आहे, आमच्याकडे तर फार मोठे त्याच्यामध्ये जागा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आम्ही तर हे सगळं सहज करू शकतो. अशा प्रकारे सर्व ग्रामस्थांचा आमचा त्या ठिकाणी विषय झाला, चर्चा झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी पाहणी दौरा केला. आणि हे सगळं पाहिल्यानंतर भविष्य काळामध्ये गावाच्या ट्रस्टच्या, ग्रामपंचायत, शिक्षण मंडळ, प्राथमिक शाळा या सर्व संबंधांची बैठक घेऊन अशा प्रकारे एक चांगलं मॉडेल तयार करावं, जेणेकरून आपल्या परिसरातील, आपल्या गावातील मुलांना शिक्षण घेण्याला मदत होईल. एका गावाच्या ओसाड माळरानावरती ज्या पद्धतीनं शाळा उभी केलेली आहे, आज जुन्नर तालुका जर आपण म्हटलं तर बागायत क्षेत्र आहे, प्रचंड पैसा, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण अशा गावांमध्ये काहीच नसताना देखील जागतिक स्तरावर ठसा उमटवल असं एखादी शाळा उभी करणं हे अतिशय अवघड काम या गावाने, या शाळेनं केलेलं आहे. अशा स्वरूपाची जर शाळा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये कुठे उभी राहिली तर गावातील, परिसरातील मुलांसाठी नक्कीच ते आदर्शवत होईल. आमच्या गावामध्ये ग्राम शिक्षण सेवा मंडळ असेल, दोलवड ग्रामविकास ट्रस्ट असेल, ज्येष्ठ नागरिक संघ असेल, ग्रामपंचायत रोड असेल आणि या गावातनं शिकलेले अनेक शिक्षण क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील, सरकारी क्षेत्रातील मंडळे असेल, यांच्या योगदानातून अशा स्वरूपाची शाळा उभारण्याचं काम आम्ही निश्चितच पुढच्या काळामध्ये करू. यासाठी आम्ही आजचा हा इथला पाहणी अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त जे काही शिक्षण आहे, आज ही शाळा जागतिक लेवलला गेलेली आहेत. जागतिक लेवलला गेली याचं कारणच असं आहे की जी लिमिट्स घालून दिलेले आहे, जिल्हा परिषद असेल, प्राथमिक शाळांमध्ये शिकवले जाणारे जे अभ्यासक्रम असेल, त्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त बरंच काही इथं मुलांना शिक्षण दिल्यामुळं ही मुलं बुद्धिमत्तेच्या क्षमतेने अत्यंत उंचीवर जाऊन पोचलेली आहेत. आणि यांना इथं इंटरनेट किंवा इतर गोष्टी एवढ्या हाताळायला मिळतात, त्यांना घरी जाऊन वेगळं काही मोबाईलवरती बघण्याची वेळच येत नाही. आणि इथं अत्यंत शिस्तबद्ध असं शिक्षण इथं लिमिटच्या बाहेर दिलं जातं आहे. अभ्यासक्रम जो दिलेला असतो त्याच्या बाहेरचं शिक्षण या मुलांनी घेतल्यामुळं ते बुद्धिमत्तेने आणि त्यांच्या कौशल्यामध्ये मोठा विकास झालेला आहे. आणि अशी मुलं जर आपल्या इतरही शाळांमध्ये तयार झाली तर नक्कीच महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल असेल असं मला वाटतं. आज शिवनेरी विद्यालय धोलवड या ठिकाणचे सर्व आमचे शिक्षक बंधू भगिनी, आमच्या ग्राम शिक्षण सेवा मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष, सर्व त्यांचे सहकारी संपूर्ण नियोजनानुसार आज जालिंदर नगरच्या शाळेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बऱ्याच दिवसापासून जालिंदर नगर या शाळेचं नाव आम्ही ऐकून होतो. यूट्यूबला वारे सर असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांचे व्हिडिओ आम्ही पाहिलेले होते आणि पूर्वी वाबळेवाडीला त्यांनी काम केले त्याचे व्हिडिओ आम्ही पाहिले होते. आणि त्याच संकल्पनेतून ग्राम शिक्षण सेवा मंडळ, आमच्या ग्रामविकास ट्रस्टचे सन्मान्य अध्यक्ष आहेत, ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामस्थ या सर्वांनी मिळून आज या ठिकाणी येण्याचं नियोजन केलं. खरं तर दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटला. आम्ही संपूर्ण शाळेची त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना घेऊनच पाहणी केली. त्या विद्यार्थ्यांनी खूप छान सादरीकरण त्या ठिकाणी केलं. जे जे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांनी आम्हाला दिली. आणि निश्चितच खेड तालुक्यातील हा एक डोंगराळ भाग आहे. या ठिकाणची वस्ती विरळ वस्ती आहे
आणि असं असून देखील या ठिकाणी जिल्हा परिषद या शाळेमध्ये 130 विद्यार्थी शिक्षण घेतात असं आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर समजलं. खरं तर जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत चाललेली आहे. त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. परंतु आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही पाहिलं की हे जे विद्यार्थी आहेत मग संपूर्ण पहिली, दुसरी, तिसरी, चौथीपर्यंत आणि आता 5वीचा वर्ग त्याला जोडलेला आहे. शासनाने या ठिकाणी जे काही उपक्रम राबवले आणि जे शासकीय अधिकारी या ठिकाणी आले त्यांनी कामकाज पाहिल्यानंतर शासकीय नियमानुसार सर एक वर्ग 5वीचा किलोमीटरच्या नियमानुसार त्या ठिकाणी जोडून दिलं आहे त्यांना, कारण जवळपास शाळा नाही आहे. येताना आम्ही एक माध्यमिक विद्यालय पाहिलं तर खरोखर ते विद्यार्थी त्यांना जे या ठिकाणी शिकवलं गेलेलं आहे किंवा त्यांची स्वयमाध्यनातून त्यांनी जे काही आत्मसात केले त्याची अतिशय सुंदर अशी मांडणी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. खरं तर असे उपक्रम आम्ही आमच्या गावामध्ये सुद्धा राबवण्याचा संकल्प केलेला आहे. आता इथं पाहिल्यानंतर आम्ही जे आम्हाला शक्य होणार आहे ते उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि आपले सुद्धा विद्यार्थी अशा पद्धतीनं सादरीकरण करतात त्यामध्ये अर्थात वाद नाही. आपले विद्यार्थी सादरीकरण चांगलं करतात. परंतु हे जे काही उपक्रम आहेत मी आता काही ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारलं की हे तुम्ही कशाच्या माध्यमातून करता, कारण शासनाच्या नियमानुसार शिक्षक संख्या बऱ्याचशा शाळेमध्ये कमी असल्यामुळं अनेक मर्यादा येतात. त्या मर्यादेवरती आम्ही विचारलं तुम्ही काय करता, हे कसं शिकवलं, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं की जे तज्ज्ञ पालक आहेत, कारण प्रत्येक पालकामध्ये काही ना काही खुबी असते, त्या खुबीचा वापर ते पालक शाळेत येऊन वेळ देऊन करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं मला त्या ठिकाणी पटलेली गोष्ट आहे की पालकांकडे जर कुठली गोष्ट जर त्या ठिकाणी ज्ञान असेल तर त्यांनी आपला वेळ शाळेसाठी दिला पाहिजे. शिक्षक तर त्याला आहेच, कारण शिक्षक हे फक्त त्या ठिकाणी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आहेत. पालकांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. पालक जर त्या ठिकाणी आले, आम्ही वेळ देण्याचं काम करणार आहे, विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं काम करणार आहे आणि पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक यांच्या माध्यमातून निश्चितपणे आपले विद्यार्थी सुद्धा अशा प्रकारची गरुड झेप घेऊ शकतात असा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी वाटला. हा माळरान आहे, परिस्थिती तशी बेताची आहे. हो. आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, संपन्नता आहे, पैसा आहे, तरी सुद्धा आपल्या शाळांवर संख्या दिवसेंदिवस कमी होते, तेवढी प्रगती दिसत नाही. हा. काय वाटतं? आता काय झालेलं आहे, याची अनेक कारणे आहेत. जर त्या कारणांचा शोध घ्यायचं ठरलं तर त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. जरी या ठिकाणी माळरान जरी असलं तरी बऱ्याचशा किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळा नाही आहे, त्यामुळे छोट्या छोट्या वस्त्यांवरचे विद्यार्थी या ठिकाणी येतात. शाळेचं नावलौकिक चांगलं आहे, वारे गुरुजींचं नाव चांगलं आहे, त्यामुळं सुद्धा विद्यार्थ्यांनी निश्चितपणे त्यांच्या प्रयत्नांना आपण सलामच केला पाहिजे की ते विद्यार्थी त्यांनी घडवले. आणि सध्या जाहिरातींचं युग आहे आणि ती जाहिरात सर्वदूर पसरलेली आहे. ती जाहिरात पाहून सुद्धा अनेक पालक या ठिकाणी येत आहेत आणि त्याचं चित्र आम्ही या ठिकाणी पाहिले. आपल्या भागामध्ये सर्व संपन्नता असल्यामुळं 5 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये सुद्धा आपल्याकडे शाळा निर्माण झालेल्या आहेत. खरं तर शासनाच्या नियमानुसार 5 किलोमीटरच्या आतमध्ये शाळेला परवानगी नसते, परंतु त्या टायमाला दिल्या गेलेल्या परवानग्या आहेत. आणि गावामध्ये 2-2, 3-3 जिल्हा परिषद शाळा आहेत. गावामध्ये शेजारी प्रत्येक गावामध्ये हायस्कूल आहे आणि प्रत्येक गावकऱ्यांना साहजिकच आपल्या गावाचा अभिमान असतो. त्या पद्धतीनं विद्यार्थी संख्या जो तो आपल्या शाळेमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी बरेचसे पालक शहरी भागामध्ये गेले, म्हणजे आमच्या सर्वेक्षणातून बाब आलेली पुढं की बरेचसे पालक शहरी भागामध्ये आपल्या कुटुंबाला घेऊन गेल्यामुळं खाली मराठी शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी संख्या थोडी कमी असल्यामुळं आणि जास्त शाळांची संख्या असल्यामुळं विद्यार्थी संख्येला आपल्यावर परिणाम झालेला आहे. पण असो, जर आपण अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले तर निश्चितपणे त्या विद्यार्थी संख्येमध्ये वाढ होण्याची आशा बाळगायला काही हरकत नाही. मी कमलाकांत मुंडे, केंद्रप्रमुख, केंद्र रोकडी. सर्वप्रथम मी दोलवड गावचा नागरिक या नात्याने मला माझ्या सर्व गावच्या सामाजिक संस्था, त्यामध्ये ग्रामपंचायत आहे, आमचं ग्रामविकास ट्रस्ट आहे आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं शिवनेरी विद्यालयाचे संचालन करणारं जे आमचं ट्रस्ट आहे, त्यांनी जे उपक्रम मनामध्ये घेतला किंवा ते ध्येय धोरण आखलेलं आहे की आपल्या गावच्या शाळेंचा विकास झाला पाहिजे, हे खरं पाहता फार कौतुकास्पद आहे. कारण प्रत्येक गावाची एक ठेवण असते, वेगळी असते आणि आमच्या गावांमध्ये मात्र शैक्षणिकदृष्ट्या आपल्या विद्यार्थ्यांचा विकास होणं ही फार सगळ्यांनी अगदी म्हणजे भारावून गेलेली आहेत. आधी मला सुरुवातीला सांगितलं 25 माणसं आहेत, आता नंतर म्हणजे 50 आहेत, आता पाहायला तर 80 लोक जवळजवळ आमच्या गावातले सर्व शिक्षक आणि जे शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आहेत ते सर्वजण अगदी मोठ्या उत्साहाने की आपल्या शाळेमध्ये काय करता येईल, जालिंदर नगरमध्ये जे आहे त्यातलं किती टक्के घेता येईल हा भाग नंतरच आहे, पण जास्तीत जास्त घेऊन आपल्या शाळेचा, मग त्या शिवनेरी विद्यालयाचा विकास असेल, जिल्हा परिषद शाळा भावनगर असेल, जिल्हा परिषद शाळा दोलवड असेल, जिल्हा परिषद शाळा मुंडेवाडी असेल, यांचा विकास कसा करता येईल आणि आपल्या गावचा अभिमान, आपल्या गावच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी काय करता येईल
या अतिशय सुंदर संकल्पनेने आमचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी भारावून गेलेले आहेत. आणि या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच वाखाणण्याजोगी दत्तात्रय वारे गुरुजींची ही शाळा आहे. अतिशय म्हणजे माळरान वगैरे हा भाग तर वेगळा भौतिक गोष्टीचा, पण बौद्धिकदृष्ट्या किंवा मुलांमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असतात, विकास असतात, ते होण्यासाठी काय करता येईल. आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ते कोणताही शिक्षक पुढे आलेला नाही. आम्हाला सांगायला सगळे त्यांचे विद्यार्थी आहेत जे 5वीचे 4थीचे आहेत आणि अगदी आत्मविश्वासाने सांगतात. कारण मी आमच्या शाळांमध्ये पाहतो तर विद्यार्थी घाबरतात, लाजतात किंवा बुजतात किंवा शिक्षकच माहिती देतात आणि त्याच्यामुळं मुलांचा म्हणावा तेवढा भावनिक विकास होत नाही. इथे मात्र सगळे मुलंच त्या ठिकाणी सगळं संचालन करत असल्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे. आणि त्याच्यातून जे जे काही घेता येईल आम्ही निश्चित सगळे एकत्र बसू, याचं तर मंथन करू. सगळेचे सगळे घेता येईल असं नाही वाटत, पण जेवढं घेता येईल तेवढं निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि आमच्या गावच्या शैक्षणिक संस्थांचा विकास करण्याचा निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद. यापूर्वी मी इथे येऊन गेलेलो आहे. गावच्या सर्व शैक्षणिक संस्था आणि इतर संस्था यांना या शाळेबद्दलची व्यवस्था आणि इथल्या विद्यार्थ्यांचं कौशल्य ह्या सगळ्या गोष्टी माहिती व्हाव्या या उद्देशानं इथे आम्ही घेऊन आलो. याच्यामागे आमचा असा हेतू आहे आणि आमचा स्वार्थ पण आहे की आमच्या गावातली लहान मुलं त्यांचं भविष्य यांच्या मुलांसारखंच घडावं. ही मुलं पुढे जाऊन स्वतःच्या पायावर उभे राहून आणि स्वतः काही गोष्टी आत्मसात करून जशी पुढे चाललीत त्याप्रमाणे आमच्या मुलांनाही ते ट्रेनिंग मिळावं, तसे संस्कार मिळावेत, तसं बॅकग्राऊंड मिळावं या उद्देशानं आम्ही इथं आलेलो आहोत आणि आमचा हा उद्देश नक्कीच सफल होईल याबद्दल मला खात्री वाटते. धन्यवाद.